नमस्कार. तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ बघून काय वाटतंय? हा व्हिडिओ कोणत्या भागाचा असेल? तर गेली कित्येक वर्ष म्हणजे गेली 9 वर्ष झालं निवडणुका झालेल्या नाहीत आणि हे धुळीचं साम्राज्य, हे खड्डेयुक्त रस्ते आणि त्या धुळीमुळं जनतेच्या आरोग्यावर होणारे परिणाम याचा विचार करायला प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना वेळ नाही असं दिसतंय. या भागामध्ये अगोदर कोणाची सत्ता होती, आता कोणाची सत्ता येणार आहे, कोणाची आघाडी कोणाशी होणार आहे याबद्दल जनतेला काहीही देणं घेणं नाही. पण बेसिक सुविधा, पायाभूत सुविधा देण्यासाठी जर आपल्याला झगडावं लागत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. याच भागासाठी दरवर्षी कित्येक कोटीचा निधी येत असतो. त्या निधीचा वापर कुठे होतो, कसा होतो हे सत्ताधारी लोकांना माहिती असेल. जनतेचं काय, एकदा का मत दिलं की 5 वर्ष त्यांच्याकडे कोणीही बघत नाही. मग हे असं तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतो. जनतेला किमान पायाभूत सुविधा, रस्ते, वीज, पाणी ह्या तरी मिळाल्या पाहिजेत. पण हे धूळपूर झालेलं आहे. धूळपूर हे पंढरपूर नाही तर धूळपूर आहे आणि याचा विचार गांभीर्यानं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर हे रस्ते, पंढरपुरातील अंतर्गत रस्ते आणि हे जे काही हाल चाललेत ते आता येणाऱ्या निवडणुकीत ह्याचा उहापोह होईल. पण माझी आता येणाऱ्या विद्यमान नगरसेवक, नगराध्यक्षांना विनंती आहे की तुम्ही याकडे सर्वात जास्त लक्ष दिलं पाहिजे. पायाभूत सुविधा जनतेला कशा नीट मिळतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीत कोणाच्या आघाड्या होतील, कोणाशी कोण युती करेल याबद्दल जनतेला काही देणं नसतं. तुम्ही त्यांच्या घरामध्ये येणारं पाणी हे स्वच्छ आहे का, त्यांना मिळणारे रस्ते स्वच्छ आहेत का, व्यवस्थित आहेत का, याच्याशी त्यांना देणं असतं. धन्यवाद.